Studied articles on environmental issues and delivered many lectures on radio. Please, sir. सर्वांना नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी शक्य झालं तर येतो असं सांगितलं, पण विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा वेळ वाया जाऊ नये म्हणून कार्यक्रम वेळेत सुरू करा असं सांगितलं. ते या संस्थेचे अध्यक्ष श्री दूधसागर शिक्षण प्रसारक मंडळ नेत्री, या संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार के पी पाटील साहेब, तसंच सचिव दूधसागर शिक्षण प्रसारक मंडळ माननीय श्री एस डी किल्लेदार सर, शिवाजी विद्यापीठाच्या विद्या परिषदेचे सदस्य आणि दूधसागर महाविद्यालय बिद्री या महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर संजय पाटील सर, या कार्यक्रमाचे समन्वयक आमचे सिनियर आणि थोडेफार मार्गदर्शक तुमचे शिक्षक असे सुधीर कुलकर्णी सर, व्यासपीठावरच उपस्थित असलेले ज्यांच्याबरोबर आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक म्हणून ते काम करत होते, त्यावेळेस काम करण्याची संधी मिळाली असे चोपडे सर, इतर सर्व व्यासपीठासमोर उपस्थित शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी बंधू आणि भगिनी, बरंच कौतुक करण्यात आलं, बरंच काही सांगितलं. प्राचार्य साहेबांनी कुलकर्णी सरांनी विचारलं की एवढं कसं जमतं हे विचारावं, तर सर्वप्रथम मी सगळं हे दूर करतो. मी एक सर्वसामान्य विद्यार्थी आहे, आजही मी विद्यार्थी आहे आणि मरेपर्यंत मी विद्यार्थी राहील आणि मी विद्यार्थी राहिलो तरच निरोगी जगू शकेल. दररोज काहीतरी शिकायचा ध्यास ठेवला तर माणसाच्या जवळ कुठला आजार येतो असं मला वाटतं. आणि विज्ञानानं केलेलं सगळ्यात मोठं संशोधन कुठलं असेल तर ते आहे असं मला वाटतं. कारण हे एक यंत्र आहे, शरीर हे एक यंत्र आहे. या यंत्राला तुम्ही काम द्यायला पाहिजे. या यंत्राला सुद्धा काम देत असताना किती मर्यादेत कसं द्यायचं, कुठं द्यायचं हे सगळं एक ठरलेलं आहे. त्याप्रमाणे जर काम नाही दिलं तर मशीन जर आपण वापरली नाही, गाडी तुम्हाला समजा घरच्यांनी घेऊन दिलेली आहे, सायकल घेऊन दिलेली आहे, तुम्ही तिला एक महिनाभर वापरलीच नाही, काय होईल? हळूहळू गंज पकडायला सुरुवात होईल, चैन पडायला सुरुवात होईल, चैन तुटेल आणि बिघडेल. तसंच आपल्या शरीराचं आहे. मी माझ्या शरीराची स्वतःच्या स्वार्थासाठी काळजी घेतो आणि दररोज काहीतरी शिकायचं, दररोज काहीतरी ज्ञानात भर टाकायचा प्रयत्न करणारा एक सर्वसामान्य विद्यार्थी आहे, ज्याच्यात मी ते शिकायचा प्रयत्न करत जातो, त्याच्यातून काही जे मिळतं ते घ्यायचा प्रयत्न करत जातो, त्याच्यानंतर मला जे करावंसं वाटतं ते करतो आणि मग बाकीचं सगळं घडत जातं. त्याच्यात वेगळं नाही, ही एक सर्वसामान्य माणसाची कृती आहे, त्या कृतीत सगळं घडत जातं. ते एकच आहे. दुसरं परत निसर्गानं आपल्याला जी पंचेंद्रिय दिलेली आहे ती पंचेंद्रिय उघडी ठेवावी लागते. माझी सर्व पंचेंद्रिय मी उघडी ठेवतो आणि त्याला जे दिसतं ते का घडतं तसं याचा विचार करण्यासाठी आपल्याला मेंदू दिलेला आहे. त्या मेंदूचा वापर करतो, म्हणजे आपल्या मशीनचे सगळे भाग वापरले पाहिजेत. फर्स्टच गिअरवर फक्त गाडी टाकून पळवायचा प्रयत्न केला तर गाडी चालेल कधी? नाही, बिघडणार. तसं नाही आहे. तर जेवढे अवयव आपल्याकडे आहेत त्या सगळ्याचा वापर. डोळ्याला दिसलं ते का घडतंय, कसं घडतंय, काय आहे हे बघायचा प्रयत्न करतो. मग ते का घडतंय याचा विचार याच्यात करायला पाहिजे, तो करतो. त्याच्यात विचार केल्यानंतर काही आउटपुट बाहेर पडतं, आपल्याला काही निष्कर्ष काढता येतात. ते निष्कर्ष आहेत ते मी माझ्या पद्धतीनं शब्दात लिहून इतरांच्यासाठी किंवा स्वतःच्या आनंदासाठी ठेवायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून सगळं घडत जातं, आपोआप घडत जातं. त्यामुळं वेगळं काही करतोय, इथं आत्ता कौतुक केलं, कुलकर्णी सर तर करणारच कारण ते माझे मित्र आहे. प्राचार्य साहेबांनी थोडं जास्त केलं कौतुक. तसं काही नाही आहे. निसर्गाच्या जवळ जायचा तुम्ही प्रयत्न केला, निसर्ग तुमच्या जवळ येतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मागची 5 वर्ष जून महिन्यातल्या पहिल्या आठवड्यातला पुढारी जर काढला तर त्या रविवारच्या पुरवणीमध्ये मी निसर्गाचे पर्जन्य संकेत नावाचा लेख लिहितो आणि पावसाचं वागणं त्याप्रमाणे असतं. V.N. शिंदेनी सांगितल्याप्रमाणे नाही, निसर्ग जे सांगतोय ते मी तुमच्यापर्यंत पोचवायचं साधं पोस्टमनचं काम करतोय आणि त्याप्रमाणे वागतो. या वर्षीच्या लेखात सुद्धा मी म्हटलं होतं की निसर्ग सांगतोय जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात पाऊस यायला सुरुवात होईल. पाऊस त्याच वेळेस आला. त्याच्या अगोदर पाऊस पडेल, पिकं चांगली येण्यासारखा पडेल, मात्र
पूर येण्यासारखा पाऊस आहे तो जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात पडेल असं मी त्या लेखातही म्हटलं होतं. मी आता पुढारीची त्यावेळेसची पुरवणी तुम्हाला मिळणार नाही कदाचित 9 जूनची, मिळाली तर चांगली आहे, त्याच्यात बघा. नाहीतर माझ्या यूट्यूबवरती व्हिडिओ आहे निसर्गात यावर्षीचा पाऊस कसा असेल, निसर्ग काय सांगतो. हे साध्या माणसाचं, साध्या विद्यार्थ्याचं काम आहे, ते मी करतोय. आता आजचा विषय तो सुद्धा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. विज्ञान संशोधन आणि विकास. आणि या प्रश्नावरती खरंच खूप सखोल विचार करण्याची गरज आहे. मागच्या महिन्याभरात नाही तर मागच्या काही वर्षापासून ज्या घटना घडत आहेत त्या घटनांच्याकडे आपण जर बघायचा प्रयत्न केला तर विज्ञान संशोधनातून आपण खरंच विकासाकडे चाललोय का, मोठा प्रश्नचिन्हाचा भाग झालेला आहे. काही वर्षापूर्वीपर्यंत विज्ञान शाखेवर स्पर्धामध्ये एक विषय असायचा आणि त्याच्यावरती विद्यार्थी अत्यंत अभ्यासपूर्ण बोलायचे, शिक्षकही मार्गदर्शन करायचे. त्यावेळेस एक ठराविक गोष्टी होत्या, त्या गोष्टीवरती चर्चा केली जायची. अणुशक्तीमुळे हिरोशिमा नागासाकी घडलं, अणुशक्ती शापकी वरदान. तसंच विज्ञान शापकी वरदान अशा पद्धतीच्या स्पर्धामध्ये एक विषय असायचा, त्यावर विचार मंथन व्हायचं. मात्र आता वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनं त्याच्याकडे, या विषयाकडे बघण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि त्या घटना कुठल्या आहेत तर अगदी काही वर्षापूर्वीपर्यंत मम्मीनं जर पप्पाला खूप त्रास दिला तर बऱ्याच घरातले पप्पा असे म्हणायचे, तुझ्या या कटकटीला वैतागून मी एक दिवस. पण आता हिमालय पण सेफ राहिलेला नाही. जोशीमठ जो कित्येक वर्षापासून म्हणजे हजारो वर्षापासून हिंद द्वीपकल्पामध्ये राहणाऱ्या प्रत्येकासाठी एक आदराचं, श्रद्धेचं धार्मिक स्थान होतं, त्या ठिकाणची घरं, त्या ठिकाणची जमीन इतकी खचायला लागली की एका वर्षात 9 इंच. हिमालयाचं तिथं जातो म्हणायची आता सोय राहिलेली नाही, कारण हिमालयात दरड कधी कोसळेल आणि कधी माणूस गाडला जाईल याची शाश्वती राहिलेली आहे. प्रमाणे सगळ्यात पूर्ण भारतभराच्या कुठल्याही भागात जर बघायचा प्रयत्न केला तर तशीच परिस्थिती झालेली आहे. एक गंमतशीर आकडेवारी आहे माझ्याकडे. 2000 ते 2017 या 17 वर्षाच्या कालखंडामध्ये भारतात फक्त भारतातलं आपण बोलतोय, दरडी कोसळण्याच्या घटना ज्या घडल्या 17 वर्षामध्ये त्यांची संख्या 80,933. भारतामध्ये, केवळ भारतामध्ये 17 वर्षात दरड कोसळण्याच्या ज्या घटना घडल्या त्यांची संख्या 80,933 आहे. त्यामध्ये पश्चिम घाट जो सह्याद्री, आता हिमालयामध्ये दरड कोसळणं माझ्यासारख्याला विशेष काही वाटत नाही. त्याचं कारण हिमालय जो आहे तो बहुतांश हिमालयाचा भाग हा मातीने बनलेला आहे. लाल, पिवळी, लाल माती सुद्धा फारशी नाहीये, पिवळी माती, पांढरी माती याने तो हिमालयाच्या सगळ्या डोंगरांना त्याने भरलेले आहे. त्या ठिकाणी एखादा भाग जर उघडा पडला आणि पाऊस पडला, बर्फ पडायच्या वेळी जर पाऊस पडला तर तिथली दरड कोसळणं स्वाभाविक आहे. तसं सुद्धा प्रमाण कमी होतं. मात्र जसे हिमालयाच्या डोंगर रांगामध्ये रस्ते मोठ्या प्रमाणात झाले तसं तिथलं प्रमाण वाढलेलं आहे. मात्र पश्चिम घाटात सह्याद्री आणि केरळपर्यंतचा भाग, या भागामध्ये दरडी कोसळण्याचं प्रमाण जे आहे ते वाढायला नको होतं. मात्र ह्या 80,933 दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये 12,838 घटना ह्या पश्चिम घाटात घडलेल्या आहेत. त्यांची राज्यनिहाय आकडेवारी जी आहे ही आकडेवारी जर पाहिली तर गोव्यात फक्त 3 घटना घडल्या. त्यानंतर तामिळनाडूमध्ये 690 घटना घडलेल्या आहेत. कर्नाटकमध्ये 1094 घटना घडल्या. महाराष्ट्रामध्ये 5,112 घटना घडलेल्या आहेत. आणि सगळ्यात जास्त घटना ज्या घडलेल्या आहेत त्या केरळमध्ये, त्या जवळपास 7,000च्या आसपास आहे. 6,939 घटना या केरळमध्ये घडलेल्या. आपल्याकडे घडलेल्या घटनामध्ये माळी हे अख्खं गाव गाडलं गेलेलं होतं काही वर्षापूर्वी. कदाचित तुम्ही त्यावेळेस हायस्कूलला असाल. मागच्या 2-3 वर्षापूर्वी इरशाळवाडी पूर्ण गाडलं गेलेलं होतं. तिथं मोठी दरड कोसळलेली होती. इतर तुरळक घटना घडतात त्याच्यामध्ये जीवितहानी होत नाही किंवा गावच्या गाव गाडलं जात नाही, त्याची फार चर्चा पण होत नाही. मात्र या दरड कोसळण्याच्या घटना 5,112 आहेत. पूर्वी दरड कोसळत नव्हत्या का? घडत होत्या. मग आत्ता एवढं मोठं प्रमाण वाढण्याचं कारण काय
तर त्याचं विज्ञान संशोधन आणि त्याच्यातून होत असणारा विकास हे असल्यामुळं माझ्यासारख्याला विज्ञान संशोधन खरंच विकास करतंय की आपल्याला विनाशाकडे ढकलतंय याचा विचार करणं हे खूप महत्वाचं आहे. जगामध्ये सुरुवातीपासून, आणि हे जर समजून घ्यायचं असेल तर सुरुवातीपासूनचा आपल्याला थोडासा आढावा घ्यावा लागेल. तो कसा घ्यावा लागेल तर पृथ्वीचा जन्म कसा झाला, बिग बँग थिअरी, त्याच्यातून वेगवेगळे ग्रह निर्माण झाले, ते ग्रह नंतर सूर्याभोवती फिरत राहिले, फिरत असताना स्वतःकडची ऊर्जा देत राहिले. त्यातला एक ग्रह म्हणजे पृथ्वी. या ग्रहावरती कूलिंग होत असतानाच कधीतरी पाणी तयार झालं, आतला लावा बाहेर येत असताना डोंगर रांगा तयार झाले, खोलगट भाग तयार झाले. खोलगट भागाला आपण समुद्र म्हणतो आजच्या परिभाषेमध्ये, आणि डोंगर रांगा तर आपल्याला परिचयाच्या आहेत. या पाण्याच्या साठ्यामध्ये कुठली तरी एक अनामिक, जी आजही शास्त्रज्ञांना उकललेली नाही, अशी एक रासायनिक प्रक्रिया घडली. त्याच्यातून अमिबा पहिला जीव तयार झाला. त्यानंतर पुढची जीवसृष्टी कशी तयार झाली, माकडापासून माणूस कसा तयार झाला वगैरे डार्विननं सांगितलं. आज आपण ते प्रमाण म्हणतो, ते शिकतो. अजून तरी या सिद्धांताला छेद देणारा दुसरा सिद्धांत मांडला गेलेला नाही. त्यातला हा माणूस सुरुवातीला 4 पायावरच चालत होता, तोपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता. तो 2 पायावर ज्यावेळेस उभा राहिला त्यावेळेस त्याचं डोकं जे आहे ते डोकं जमिनीपासून जास्त वर आलं. जमीन आणि डोक्यातलं अंतर वाढलं आणि तिथं त्या माणसाने स्वतंत्रपणे विचार करायला सुरुवात केली. त्याच्या डोक्यामध्ये एक स्वार्थ शिरायला सुरुवात झाली आणि त्या स्वार्थाचं परिमाण कसं बदललं किंवा किती वेगानं बदलतंय ते नंतर मी एका गोष्टीत सांगणार आहे. मी जर फक्त असंच तत्वज्ञान सांगत राहिलो तर तुम्ही बोर व्हाल, हळूच खाली हात दिसणार नाही, अशा पद्धतीनं टाळ्या वाजवाल, ती संधी मी तुम्हाला देणार नाही. त्यामुळे मध्ये एक गोष्ट सांगणार आहे. तर जसं डोकं जमिनीपासून आपलं वर गेलं तसं तसं माणसाच्या डोक्यामध्ये स्वतःचं सुख, स्वतःला कष्ट कमी कसे पडतील, स्वतःला सगळं काही कसं आरामात मिळेल याचे विचार सुरू झाले. भटक्या टोळ्या इतर प्राण्यांच्या प्रमाणे माणूस सुद्धा टोळ्यातून फिरत होता. आणि टोळ्यातून कोण फिरतं बघा आजही, म्हणजे माणूस कुठल्या गटातला असावा हे लक्षात येईल. जंगलातल्या वाघांचा कळप आला होता असं कधी ऐकलंय? सिंहांचा कळप गावावरती हल्ला करायला आला असं कधी ऐकलंय? मग कुणाचे कळप असतात? हरणांचे कळप असतात, शेळ्यांचे कळप असतात, मेंढ्यांचे कळप असतात, कुत्री सुद्धा गटाने फिरत असतात. माणूस सुद्धा गटाने फिरत होता. मग तो वाघ सिंहासारखा होता काय विचार करा. सर्वसामान्य प्राणीच होता. हा सर्वसामान्य प्राणी आज या पृथ्वीला स्वतःची पटीक समजतो, आपण या पृथ्वीचे स्वामी आहोत अशा पद्धतीचं वागतोय. हेच मुळात चुकलेलं आहे, तिथं चूक झाली. तर ह्या माणसाच्या डोक्यामध्ये स्वतःचं सुख ही एक परिकल्पना आली. हा माणूस मग नंतर स्वतःची बुद्धी वापरून सगळा विकास करायला सुरुवात झाली. मग डोंगरावरून गडगडत जाणारा एक दगड बघून चाकाची कल्पना सुचली. भाजलेले आगीत वणव्यात भाजलेल्या प्राण्याचं मांस, कारण शिकार करून माणूस खातच होता, ते भाजलेलं मांस खाल्ल्यानंतर ते कच्च्या मांसापेक्षा जास्त चविष्ट लागतं आणि पचायला त्रास होत नाही हे लक्षात आल्यानंतर त्याने आगीचा वापर आपल्या अन्न शिजवण्यासाठी सुरू केला. एक एक गोष्टीत बदल व्हायला सुरुवात झाली. आणि नंतर त्याने वस्ती करायची जी संकल्पना स्वीकारली, तिथून पुढे निसर्गामध्ये हस्तक्षेप सुरू झाला. आपण मग ही वस्ती कुठे करायला सुरुवात केली तर सगळ्यात मूलभूत गरज जी आहे ती म्हणजे पाणी. पाणी कुठे उपलब्ध असेल तर नद्या, अशा नद्यांच्या किनाऱ्यावरती आपण वस्ती करायला सुरुवात केली. ही वस्ती झाल्यानंतर आणखी सुख पाहिजे आणि आणखी सुख मिळालं की माणूस स्वतःचं प्रजनन मोठ्या प्रमाणात करायला लागला आणि लोकसंख्या वाढत चालली. लोकसंख्या जशी वाढत चालली तशी गरज वाढायला लागली. गरज वाढायला लागल्यानंतर पहिला शोध लागला तो म्हणजे नदीचं पाणी आपल्याला मुबलक प्रमाणात मिळायला पाहिजे असेल तर त्याच्यावरती बांध घातले पाहिजे. असे बांध घालायला सुरुवात झाली. मग नदीवरचे पहिल्यांदा विहिरी झाल्या, डबके झाले, म्हणजे ज्याला डोह म्हणतात ते झाले, बांध घालून सुरुवात झाली. अशा सगळ्या पद्धतीनं पाणी आपल्याला कसं उपलब्ध होईल याचा विचार करायला सुरुवात केली. आणि पाण्याच्या ठिकाणी अशी वस्ती वाढत 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 आज जे बकाल स्वरूप आलेले आहे तिकडे आपण पुढे येणार आहोत. तिथे माणसाने राहायला सुरुवात केली. पाण्याचा साठा
हा त्याच्यासाठी कळीचा मुद्दा बनला. त्याच्यातून शेतीला उन्हाळ्यात सुद्धा पाणी मिळालं पाहिजे, दुष्काळ पडला तरी पाणी मिळालं पाहिजे, अशा पद्धतीचा विचार, अशा पद्धतीचे शोध माणसाने लावायला सुरुवात केली. त्यावेळेसपर्यंत या सगळ्या गोष्टीला निसर्ग विज्ञान या एका शब्दामध्ये पाईक केलं जात होतं. ज्याच्यामध्ये तत्वज्ञानही येत होतं, अर्थशास्त्र येत होतं, कृषीशास्त्र येत होतं. सगळ्या या ज्या गोष्टी आहेत त्या एका व्याख्येत येत होत्या, निसर्ग विज्ञान. आणि भारतामध्ये निसर्ग विज्ञान हे निसर्ग विज्ञान राहिलं, पण भारताचं दुसरं टोक म्हणजे हिंद द्वीपकल्प खऱ्या अर्थानं आपण म्हणायला पाहिजे, त्याचं दुसरं टोक म्हणजे युरोप. तिकडं मात्र त्याच्या उलट परिस्थिती निर्माण होत होती. भारतीय द्वीपकल्पामध्ये, हिंद द्वीपकल्पामध्ये इथल्या निसर्गाला कमीत कमी डिस्टर्ब करत, कमीत कमी त्रास देत, त्याच्यामध्ये कमीत कमी हस्तक्षेप करत आपल्याला सुखी कसं होता येईल याचा विचार केला गेला. जुन्या काळातल्या घरांच्या रचना बघा, किल्ल्यांच्या रचना बघा, इव्हन आपल्याकडे जी राजवाडे वगैरे आहेत त्यांच्या रचना बघा, ह्या सगळ्या निसर्गातून मिळालेल्या गोष्टी जशाच्या तशा वापरून त्या रचना निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्याच्यातल्या कित्येक गोष्टी ज्या आहेत, कुतुब मिनार असेल, नंतर अशोक स्तंभ असेल, कित्येक वर्ष ऊन वारा पाऊस सगळं काही झेलत उभं आहेत, मात्र त्याच्यामध्ये कुठेही फरक पडलेला नाही. असं अभिजात तंत्रज्ञान या देशामध्ये विकसित केलं, तरी सुद्धा या देशामध्ये निसर्गस्नेही राहण्याची परंपरा जी होती ती ऋषीमुनींच्या पासून, त्या काळातल्या संशोधकच म्हटलं पाहिजे त्यांना, त्यांच्यापासून ते अगदी ब्रिटिशांचा भारतावर अंमल होईपर्यंत होती. मी ब्रिटिशांचा म्हणतोय त्याच्या पाठीमागचं कारण तुम्ही लक्षात घ्या. त्याच्या अगोदर अनेक मुस्लिम राज्यकर्त्यांनी भारतावर आक्रमणं केली, मात्र त्यांनी इथल्या संस्कृतीमध्ये, इथल्या पीक पद्धतीमध्ये, इथल्या कृषीशास्त्रामध्ये कुठल्याही प्रकारचा फारसा हस्तक्षेप केला नाही. धार्मिक विद्वेषाची काही कारणं असतील, तक्षशिला नालंदासारखी विद्यापीठ ज्ञानसंस्था जाळण्याचं काम असेल, ते त्यांनी केलं. त्याच्या पाठीमध्ये लोकांच्या मध्ये दहशत निर्माण करणं आणि आपल्यालाही तर राज्यकर्ता म्हणून स्वीकारायला त्यांचं मन तयार करणं, अशा पद्धतीचे हेतू असावेत. मात्र इथली जीवन पद्धती, इथली पीक पद्धती, इथली समाज रचना फार मोठ्या प्रमाणात बदलण्याचे प्रयत्न झाले नाही. त्यांनी इथल्या संस्कृतीशी उलट थोडंफार का होईना एकरूप व्हायचा प्रयत्न केला. मात्र युरोपामध्ये त्याच्या बरोबर उलट होत होतं. त्या ठिकाणी विज्ञानाच्या माध्यमातून जे काही संशोधन होत होतं, त्या संशोधनाचा उपयोग माणसाचे कष्ट कमी करण्याबरोबर जास्त पैसे कसे मिळवावेत याच्याकडे होत. आणि त्याच्यातून वसाहतवादी मानसिकता तयार झाली. ही वसाहतवादी मानसिकता फक्त इंग्लंडची होती अशातला भाग नाही. फ्रेंच त्याच मताचे होते, डच लोक किंवा नेदरलँडचे लोक पण त्याच मताचे होते. वेगवेगळ्या प्रांतातले लोकांची मानसिकता युरोपीय देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात होती. आणि याच्यामध्ये सगळ्यात आघाडीवर होतं ते इंग्लंड. ह्या इंग्लंडनं इतक्या पटपट सगळे काही शोध लावले आणि त्या शोधांच्या बळावरती त्याने सगळ्यात पहिल्यांदा आक्रमण करून कुणावरती राज्यसत्ता निर्माण केलेली असेल तर ती फ्रान्स होती. पुढे फ्रान्स स्वतंत्र झाला आणि फ्रान्सनं स्वतःची प्रगती केली. गमतीचा भाग असा आहे की फ्रान्समध्ये त्या काळात सुद्धा संशोधन हे उत्तम होत होतं, विज्ञान संशोधन चांगलं होत होतं. पण त्या संशोधनाचा उपयोग नेमका काय होणार आहे याचा शोध कोणी घेत नव्हता. म्हणजेच काय तर त्या ठिकाणी होणारं संशोधन जे होतं ते ज्ञान मिळवण्यासाठी होतं, एखादी घटना कशी घडते हे समजून घेण्यासाठी होतं. मी याच्यात उदाहरणे सांगणार आहे तुम्हाला दोन. किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अँगलचं संशोधन करायचं, वेगवेगळ्या दिशाचं संशोधन करायचं, त्याचा उपयोग काय आहे काय नाही त्याच्याशी आपला संबंध आहे. दोन उदाहरणं सांगतो. त्यातलं एक उदाहरण आहे ते जॉर्ज सायमन ओहम. ओहमचा सिद्धांत बऱ्याच विद्यार्थ्यांनी 10वी पर्यंतच अभ्यास केला असेल, त्यामुळं कला वाणिज्य शाखेचे विद्यार्थी असले तरी त्यांना इथे नाव माहित आहे. हा ओहम जो आहे, ओहमचा सिद्धांत त्यांनी शोधला स्वतःच्या देशातल्या मोठ्या लोकांच्याकडे. म्हणजे इथल्या एखाद्या विद्यार्थ्यानं एखादा शोध लावला किंवा त्याला एक गोष्ट लक्षात आली, त्याने त्याच्या विभाग प्रमुखांना दाखवणं, प्राचार्यांना दाखवणं, विद्यापीठातल्या प्रमुखाकडे दाखवणं किंवा अभ्यास मंडळाच्या अध्यक्षाकडे पाठवणं, ही प्रक्रिया घडत असते.
तसं त्या जॉर्ज सायमन ओमने ओमचा सिद्धांत शोधल्यानंतर फ्रान्समधल्या सगळ्या राज्यकर्त्यांच्याकडे पाठवलं, संशोधकांच्याकडे पाठवला. मात्र याच्यात काही विशेष आहे? हा काही एवढा महत्वाचा आहे का? ह्याला काही संशोधन म्हणतायत का? म्हणून तो कचऱ्याच्या डब्यात टाकला. ह्याला काही किंमत नाही म्हणून. मात्र हे संशोधन ज्यावेळेस रॉयल सोसायटी लंडनच्या लक्षात आलं, जिथं विज्ञान संशोधन हे माणसाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरायचं असतं, विज्ञान संशोधनातून माणसाच्या सुखासाठीची तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी उपयोग होऊ शकतो, अशी विचारसरणी प्रबळ होती. त्या इंग्लंडमध्ये हा शोध पोचल्यानंतर आज जसं नोबेल पारितोषिक सगळ्यात महत्वाचं मानलं जातं, असं त्या काळात कोपले प्राइज मानलं जायचं. ते कोपले प्राइज जॉर्ज सायमन ओमला डिक्लेअर केलं. फ्रान्समध्ये त्याच्या संशोधनाला कचऱ्याच्या डब्यात टाकलेलं होतं. इंग्लंडमधून नोबेलच्या दर्जाचं त्या काळातलं कोपले प्राइज त्याला डिक्लेअर झालं. आणि मग जॉर्ज सायमन ओमचा सिद्धांत किती महत्वाचा आहे हे फ्रान्समधल्या लोकांनी स्वीकारलं. नंतर त्याला विद्यापीठातली प्राध्यापकाची नोकरी दिली. तोपर्यंत तो बराच काळ खाजगी शिकवण्या घेत शिकवत होता. मग विचारसरणीतला हा फरक आहे हे लक्षात घ्या. आणि भारतातली विचारसरणी त्याच्या पलीकडे होती. इथलं जीवन जे होतं, इथलं संशोधन जे होतं, ते कुठल्याही पद्धतीचं कमी नव्हतं. इथलं तंत्रज्ञान विकसित झालेलं होतं, ते जगाच्या तुलनेत कुठेही कमी नव्हतं. मात्र आमची आक्रमक मानसिकता नव्हती. आम्हाला वसाहतवाद निर्माण करायचा नव्हता, साम्राज्य प्रस्थापित करायची नव्हती. आणि जे काही थोडंफार राज्य आम्ही वाढवत होतो, ते राज्य इथल्या आजूबाजूच्या भागात निर्माण झालं तरी तिथल्या जनतेची लूट केली जात नव्हती. ज्याच्या बरोबर विरुद्ध विचारसरणी युरोपीय देशांची होती, ज्याच्यामध्ये इंग्रज हे सगळ्यात आघाडीवर होते, पोर्तुगीज आघाडीवरती होते, डच लोक होते, नंतर फ्रान्सही त्याच्यात आला, जर्मनी तेवढा गेला नाही. पहिलं दुसरं महायुद्ध कसं घडलं, काय घडलं हे तुम्ही इतिहासात शिकलेला. पण इंग्लंड, फ्रान्स, नेदरलँड आणि पोर्तुगीज हे एवढे लोक जे होते, हे लोक याच्यामध्ये खूप पुढं होते. आणि त्या लोकांनी विज्ञान संशोधनाचा उपयोग करून साम्राज्य वाढवणं आणि त्या वसाहतीतली लूट करणं हे प्रकर्षानं सुरू ठेवलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की हे लोक जगभर पसरले. आणि जगभर पसरल्यानंतर ज्याची लागण हिंद द्वीपकल्पात नव्हती, ती लागण भारतासारख्या देशामध्ये सुरू झाली. ती कुठली असेल तर स्वार्थ नावाच्या एका गोष्टीची. आणि हा स्वार्थ किती वाढलेला आहे तर अध्यात्म गुरु एक होते. ते अध्यात्म गुरु प्रवचन घेत होते. ते प्रवचन घेताना एका गावातली, म्हणजे इथून 1-1.5 किलोमीटरवरती गाव आहे, त्या गावातले लोक समजा इथंच एक प्रवचन ठेवलेले तर ते प्रवचन ऐकायला आले. जाताना त्या काळामध्ये गाड्या वगैरे नव्हत्या, सायकली नव्हत्या, काही नव्हतं, पायी चालत जात होते. या आध्यात्मिक गुरुनी सांगितलं की बाबांनो, तुम्हाला जर काही मिळालं तर ते तुमचं स्वतःचं नाही, त्याच्यावर समाजाचा वाटा आहे, देवाचा वाटा आहे. देवाची तुमच्यावर कृपा आहे. अध्यात्म असल्यामुळे देव आपोआप आला पाहिजे. इतर वेळी देव घ्यायचा का नाही ते गोष्ट वेगळी, पण देवाची कृपा आहे असं समजून त्यातला काही वाटा हा देवाला म्हणजे समाजाला तुम्ही दिला पाहिजे. आता यांनी जे प्रवचन जे ते संध्याकाळी 8, 8:30, 9च्या दरम्यान संपवलं. ह्या तिघांच्यावरती त्या प्रवचनाचा इतका परिणाम झाला की काही विचारता सोय नाही. तिघही परत चालले. परत जात असताना रस्त्यात खरंच एका ठिकाणी एक पिशवी पडलेली दिसली. एकाने ती पिशवी उचलली, बघितलं तर खणखण आवाज येत होता. पिशवी उघडून बघितली तर अंधारात सुद्धा ती चमकली. त्यांनी आणखी जरा जवळ घेऊन बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं सोन्याच्या मोहराने भरलेली पिशवी आहे. आता म्हणले बघा, महाराजांनी सांगितलं आपण जात असताना आपल्याला सोन्याच्या मोहराने भरलेली पिशवी सापडली. मग त्यांच्यामध्ये विचार सुरू झाला, आपल्याला ही पिशवी जर फुकट सापडलेली आहे, रस्त्याने जाताना सापडली म्हणजे ही देवानच दिलेली आहे, तर याच्यामध्ये देवाचा सुद्धा वाटा काहीतरी असला पाहिजे. आणि आपण त्या दृष्टीने विचार करून याच्यातला देवाचा वाटा बाजूला काढायचा प्रयत्न करूया. घरी जातात. घरी गेल्यानंतर ते एकाच्या हातात पिशवी असते, त्याच्याच घरी जातात. कारण उद्या सकाळी परत त्याच्याकडे जाऊन विचारायचं झालं 5-6 मोहरा गायब झाल्या तर काय करा. मग ते घरी जातात, त्याला विचारतात की बाबा हे आता कसं काय देवाचा वाटा कसं काय काढायचं. म्हणलं काय नाही, माझ्या डोक्यात आयडिया आली म्हणला. म्हणलं काय. मग त्याने ओसरीवरती गेल्या गेल्या आवाज दिला, अगं ये. घरातून सौभाग्यवती त्यांच्याने पडद्याआडूनच विचारलं काय हो, तर तुझी एक बांगडी काढून दे म्हणले. आता या दोघांनाही कळे ना
ते म्हणले बांगडी कशाला? सांगितलं तेवढं ऐकायचं. एक बांगडी आणली दिली. दुसऱ्याने त्या दुसऱ्या दोघांपैकी एकाने विचारलं याचं काय करणार? काय नाही म्हणलं, ही बांगडी आपण ठेवायची, त्या मोहरा सगळ्या घ्यायच्या, त्या बांगडीच्या बरोबर वर हात न्यायचा आणि उधळायच्या. जेवढ्या हात पडतील तेवढ्या देवाच्या, बाहेर पडतील त्या आपल्या. फिजिक्सचे विद्यार्थी आहेत, विचार करा. फिजिक्स, केमिस्ट्री 10वी पर्यंत शिकलेले सगळेच विद्यार्थी. ती बांगडी जिथं ठेवली त्याच्याच बरोबर वर हात घेऊन अशा जर उधळल्या, बांगडीच्या हात किती पडते? पण त्याची काहीतरी द्यायची इच्छा होती. झालं ते जनरेशन, ती पिढी संपली. दुसरी पिढी आली. दुसऱ्या पिढीत असेच आध्यात्मिक गुरु आले. त्यांनी तेच तत्वज्ञान सांगितलं जे पुराण काळापासून भारतात आहे. तेच तत्वज्ञान सांगितलं. देवाचा वाटा असतो, अमुक असतो, तमुक असतो. त्या पुढच्या पिढीतले 3 त्याच गावचे तरुण, त्याच घरातले तरुण आलेले होते प्रवचनाला. रात्री असेच परत जात असताना त्यांनाही अशीच पिशवी सापडली. ते म्हणले आता ही पिशवी घेऊन आपण जायचं बरोबर आहे, पण देवाचा वाटा कसा काढायचा? म्हणलं काही नाही, सोपं आहे. गावात शिरत असतानाच त्याने लगेचच कडेवरती एक गाव होतं, म्हणजे ग्रामपंचायतीचा एक सेवक असतो, त्याचं घर होतं तिथे. त्याला हाक मारली आणि सांगितलं जा कोतवालाला बोलवून. कोतवालाला बोलवलं. आता ह्या दोघांना कळेना की कोतवालाला का बोलवलं. तर त्याला सांगितलं काय नाही रे बाबा, गावाच्या भोवती एक रिंगण मार. म्हणले गावाच्या भोवती रिंगण मारायचं? हो, तुला सांगितलं तेवढं करे बाबा, गावाच्या भोवती रिंगण मार. मग ह्याने विचारलं गावाच्या भोवती का रिंगण मारायचं? काय नाही म्हणले, सोपं आहे. आपण अंगणात उभा राहायचं, सगळ्या मोऱ्या वर उधळायच्या, जेवढ्या बाहेर पडतील एवढ्या देवाच्या आत पडतील ना. ही दुसरी पिढी संपली. आता तिसरी पिढी आली. माणूस कष्ट, निदान आतून बायकोची बांगडी मागवून घेऊन त्याला रिंगण मारायचं तरी कष्ट होतं. दुसऱ्या जनरेशननं कोतवालाला बोलवलं, त्याला रिंगण मारायला सांगितलं. आणि स्वार्थाची परिसीमा. अशा उधळल्यानंतर सुद्धा एक तरी मोहरा त्या बांगडीच्या आतमध्ये पडण्याची शक्यता होती. आता गावाला रिंगण मारल्यावर त्या रिंगणाच्या बाहेर किती मोहरा पडणार होते विचार करा. पण मानसिकतेतला फरक सगळ्यात महत्वाचा आहे. मग तिसरं जनरेशन आलं, तसंच प्रवचन झालं, तसेच परत चालले. परत जाताना सोन्याच्या मोहरा सापडल्या. मग गावाच्या कडेला त्या सेवकाच्या घराजवळ गेल्यानंतर म्हणला बोलवायचं काय त्याला? ते म्हणले काही गरज नाही. मग म्हणले देवाचा वाटा कसा काढणार? काय नाही म्हणलं, सोपं आहे, अंगणात गेल्यावर सांगतो की. अंगणात गेले. म्हणले आता कसं काय, देवाचा वाटा काढ की बाजूला. जरा दाखवायला पाहिजे ना, व्हिडिओ शूटिंग वगैरे चालू होतं, स्टेटसला वगैरे ठेवायचं. तर हे सांगितल्यानंतर तो म्हणला त्याच्यात काय म्हणलं अवघड नाही आहे. म्हणलं कसं काय? हे बघ म्हणला, देव कुठं असतो? वर असतो. आपण सगळ्या मोहरा वर उधळायच्या. देव बसलाय ना वर, त्याला काय काढून घ्यायचे ते घेऊ दे. देवाने काढून घेतल्यावर जेवढ्या मोहरा खाली पडतील तेवढ्या. आता ते रिंगण मारायचं कष्ट पण नको, त्या कोतवालाला पण नको. अशा पद्धतीची मानसिकता जी आहे ती मानसिकता साम्राज्यवादाबरोबर सगळ्या देशामध्ये पसरली. आणि दुर्दैवाने ही मानसिकता इतकी पसरलेली आहे की त्याच्यासाठी विज्ञान संशोधनानं जे काही नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाची पुरेपूर विल्हेवाट लावत स्वार्थ आणि केवळ स्वार्थ याच्या नावाखाली, विज्ञान संशोधनाच्या नावाखाली आम्ही जो विकास करत चाललेलो आहोत, हा विकास या वसुंधरेला खूप वाईट ठरत आहे, खूप मोठ्या प्रमाणात घातक ठरत. विज्ञान संशोधनाचे टप्पे जे आहेत, सुरुवात जी आहे ती सुरुवातच मुळात झाली ती युरोपियन कंट्रीजमध्ये. आणि ही सुरुवात जी झाली की पहिलं इंडस्ट्रियल रिव्होल्युशन किंवा औद्योगिक क्रांती जी आपण म्हणतो ती 1790च्या दरम्यान झाली असं म्हणतो, ज्या वेळेस कोळशाचा उपयोग ऊर्जा मिळवण्यासाठी होतो अशा पद्धतीचं लोकांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्याच्यातून ऊर्जा मिळवायचा जो प्रयत्न सुरू केला, तिथे खऱ्या अर्थानं पहिली औद्योगिक क्रांती जी आहे ती क्रांती सुरू झाली. या औद्योगिक क्रांतीमध्ये इंग्लंडचा सगळ्यात मोठा हात होता हे अगोदरही मी सांगितलं. आणि इंग्लंडनं त्याच्या जोरावरती सगळा पैसा जो आहे तो पैसा स्वतःकडे कलेक्ट करायला सुरुवात केली, जमा करायला सुरुवात केली. याच्यातून बाकीचे जे देश होते त्याच्यामध्ये बेल्जियम
हा देश फार मोठ्या प्रमाणात आघाडीवरती होता. नंतर फ्रान्सने त्याच पद्धतीने प्रयत्न सुरू केले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रशियामध्ये सुद्धा विज्ञान संशोधन किती महत्त्वाचं आहे हे लक्षात आलं. त्याचमुळं मेंडेलिव्ह सारखा संशोधक जो युरोपमध्ये जायचा, सगळीकडे बघायचा काय काय चाललेलं आहे, त्या सगळ्या संकल्पना घेऊन परत यायचा आणि त्याच्यातून मेंडेलिव्ह सारख्या संशोधकानं आवर्त सारणी पहिल्यांदा मांडायचा प्रयत्न केला, मूलद्रव्यांचं वर्गीकरण करायचा प्रयत्न केला. तर रशियाचा प्रवेश हा त्यातला खूप महत्त्वाचा भाग होता. 1869 साली पहिली आवर्त सारणी तयार झाली आणि तिथून पुढे आवर्त सारणीचा विकास होत राहिला. पण आवर्त सारणीला आधुनिक आवर्त सारणी बनवणारा परत मोसले नावाचा संशोधक जो आहे तो इंग्लंड मधलाच आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे कुठेही एखाद्या गोष्टीमध्ये नाविन्य आलं, नवीन काहीतरी शोधलंय हे लक्षात आलं की त्याचं तंत्रज्ञानामध्ये, त्याचं अंतिम स्वरूपामध्ये कन्व्हर्ट करायचं, रूपांतरण करायचं काम हे इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात होत होतं. आणि त्यामुळं म्हणजे एखादं विज्ञान संशोधन करून एखाद्याने पेटंट मिळवलं तर त्या पेटंटचं टेक्नॉलॉजीमध्ये रूपांतर करायचं काम इंग्लंडमध्ये सगळ्यात मोठं होतं. त्यामुळंच आपल्याकडे ज्यावेळेस हातमागावरती कपडे विणले जात होते त्यावेळेस तिकडे स्पिनिंग मिल सुरू झालेलं होतं. ज्यावेळेस आपल्याकडे जमिनीमध्ये नांगर घुसवणं हे वाईट मानलं जात होतं त्यावेळेस तिकडे नांगराचे कारखाने तयार केले जात होते. आता मला या ठिकाणी विसंगती फार आढळते. ह्याच्यामध्ये खरोखरच कोणी अध्यात्मशास्त्राचे तत्व, धर्मशास्त्राचे अभ्यासक असतील तर त्यांनी विचार करावा. आपल्याकडे किर्लोस्कर कंपनी ज्यावेळेस सुरू झाली आणि त्यांनी नांगर तयार करायला सुरुवात केली त्यावेळेस सुद्धा जमीन ही आपली माता आहे आणि मातेच्या पोटात लोखंड कसं घुसवायचं अशा प्रकारची आपल्याकडे विचारधारा मांडलेली होती. मग असं ज्यावेळेस माझ्यासारखा माणूस ऐकतो त्यावेळेस मला पडलेला प्रश्न मी विद्यार्थ्यांच्यावरती आणि अशा अभ्यासकांच्यावरती सोडतो, मला उत्तर माहीत नाही. जनक राजा असतानाच्या काळामध्ये जमीन नांगरत असताना नांगराला पेटी अडकते आणि ते जमिनीतून जानकी जनक राजाला मिळते. नांगरच नसेल, भूमातेच्या पोटात नांगर घालायचा कसा, अशा संकल्पना जर आपल्याकडे असतील तर मग सीतामाईचा जन्म कसा झाला होता याच्या प्रश्नाची उत्तरं आपण शोधली पाहिजेत. म्हणजे आपल्या लक्षात येईल की ते जे काही सांगणं असेल त्याला एक वेगळे अन्वयार्थ असले पाहिजेत. ते अन्वयार्थ शोधायचं काम इंडियन नॉलेज सिस्टीमच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे आजच्या काळात. तर अशा पद्धतीचं सगळं जे ते पहिल्या औद्योगिक क्रांतीमध्ये इंग्लंडनं जवळपास आर्थिक सत्ता सगळ्या जगभरातली मिळवली, जी विज्ञानाच्या संशोधनातून विकास साध्य करायचं जे काम होतं त्या कामाच्या माध्यमातून घेतली. त्यानंतर धातूंचा वापर करणं. आता मी 2 उदाहरणं सांगितली की कुतुब मिनार आणि अशोक स्तंभ हे 2 हजारो वर्षापासून भारतात आहेत आणि त्यांच्यावरती कुठलाही परिणाम नाहीये. इतकं प्रगत धातुशास्त्र असताना सुद्धा इंग्लंड भारतासारख्या देशावरती येतात आणि इथं राज्य करायला सुरुवात करतात, कारण आम्ही त्या तंत्राचा वापर, त्या ज्ञानाचा वापर भारताच्या हिंद द्वीपकल्पामध्ये धातुशास्त्राचा शत्रुविरोधी वापर करण्याचं कार्य किंवा त्याच्यासाठी तंत्रज्ञान निर्माण करायचं कार्य फक्त एकाच राज्यकर्त्यानं मोठ्या प्रमाणात केलेलं दिसतं, ते म्हणजे टिपू सुलतान. टिपू सुलतानने त्याच्याकडच्या तलवारी एका विशिष्ट प्रकारच्या बनवून घेतलेल्या होत्या आणि त्यांची धार जी होती ती हजारो माणसावरती ती तलवार चालवली तरी धार कमी होत नव्हती. आणि त्यामुळे टिपू सुलतानची सत्ता गेल्यानंतर इंग्रजांनी तिथल्या 3 गावातल्या जवळपास 3000 लोकांचे हात कलम करून टाकले, कारण त्यांचं मेटलर्जी मधलं जे कौशल्य होतं ते इतकं अप्रतिम होतं की तिथल्या तलवारी ह्या अपराजित तलवारी अशा मानल्या जात होत्या. त्या तलवारीनं धार पुन्हा पुन्हा लावायची गरज नाही असं म्हणलं जातं. इतकं आमच्याकडे धातुशास्त्र विकसित होतं, प्रत्येक गोष्ट विकसित होती. मात्र स्वसंरक्षणाच्या पलीकडे जाऊन इतरांना धडा शिकवण्यासाठी असा धातुशास्त्राचा उपयोग करण्याचा प्रयत्न हिंद द्वीपकल्पातल्या कुठल्याही राजाने कधीही केला नाही. आम्ही धर्मप्रसार केला. सम्राट अशोकाने बौद्ध धर्म हा भारताच्या बाहेर श्रीलंकेमध्ये नेला, जपानमध्ये गेला, चीनमध्ये गेला, इकडं ब्रह्मदेशमध्ये गेलाय, सगळ्या देशामध्ये नेला. पण तिथली सत्ता ताब्यात घेऊन तिथे लूट करावी अशी मानसिकता चिंतन होती, ज्याच्याबरोबर उलट मानसिकता ही इंग्लंडमध्ये होती. आणि तिथे विज्ञानाच्या माध्यमातून औद्योगिक क्रांती एक झाली, ज्याच्यामध्ये इंग्लंड हे प्रबळ राष्ट्र होतं.
त्यानंतर दुसरी औद्योगिक क्रांती जी झाली ती कुठली मानली जाते तर 1870 नंतरचा काळ, म्हणजे पहिला पिरियोडिक टेबल जो मेंडेलिव्हने तयार केला त्याच्यानंतरचा काळ. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम असे शब्द आलेले आहेत. यातलं इका जे आहे ते संस्कृत भाषेतून घेतलेलं आहे. आणि हे संस्कृत भाषेतून कसं घेतलं तर मेंडेलिव्हचा एक मित्र पाणिनीच्या व्याकरणाचं संस्कृत रूपांतरण जे होतं ते दुरुस्त करायचं काम करत होता. आणि ते काम करत असताना त्या मित्राबरोबर 1 ला इका, 2 ला द्वी हे जे काही आहे ते ऐकलेलं होतं. त्याच्यातून त्याने इका ॲल्युमिनियम, इका बोरॉन अशा रिक्त जागांना, बोरॉनच्या शेजारची जागा जी आहे ती इकाने दाखवली, ॲल्युमिनियमच्या शेजारची जागा इका ॲल्युमिनियम अशा पद्धतीने दाखवली. तर हे भारतामधलं जे आहे ते जगाने घेतलं, मात्र त्याचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करायचं भारतानं कधी केलं नाही, जे इंग्रजांच्या सत्तेनंतर आपल्यामध्ये रुजलंय. आणि ते का रुजलं, कसं रुजलं याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही दुसरी औद्योगिक क्रांती होत असताना मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलचा रेफरन्स कुठे येतो तर रिक्त जागा ज्या आहेत त्या रिक्त जागा कशा भरून काढायचा याचा शोध रसायनशास्त्रज्ञांनी करायला सुरुवात केली. त्याच्यातून अनेक नवीन मूलद्रव्य सापडली आणि ही नवीन मूलद्रव्ये जे सापडली त्यांचे उपयोग काय आहे याचा विचार केल्यानंतर दुसऱ्या औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली, ज्याच्यातून रेअर अर्थ यांचा वापर सुरू झाला. अनेक वेगवेगळे धातू आहेत, ते धातू आल्यामुळे मिश्र धातू, त्याच्या अगोदर पितळ सोडलं तर भारतामध्ये मिश्र धातू असा प्रकार काही माहीत नव्हता, पण अनेक प्रकारचे मिश्र धातू तयार व्हायला लागले. त्याचबरोबर विद्युत ऊर्जेचा शोध हाही महत्वाचा भाग लागला. ह्या विद्युत ऊर्जेच्या शोधामुळे सगळं जग बदललं, माणसाची झोप गेली. कारण तोपर्यंत काय होतं का कुठलाही कारखाना हा फक्त 12 तास चालायचा. इलेक्ट्रिसिटीचा शोध लागल्यानंतर 3 शिफ्टमध्ये कारखाने चालवण्याची सोय झाली आणि त्याच्यानुसार 8-8 तासाचे कामाची विभागणी होऊन 3 शिफ्टमध्ये कारखाने चालायला लागले. त्यामुळं विद्युत ऊर्जा आणि त्याचबरोबर खनिज तेल आणि दगडी कोळशाच्या बरोबरीनं नॅचरल गॅस हा सुद्धा मोठ्या प्रमाणात ऊर्जा देऊ शकतो हे लोकांच्या लक्षात आलं. आणि त्याप्रमाणे दुसऱ्या औद्योगिक क्रांतीमध्ये अनेक गोष्टी अनेक देशामध्ये झाल्या. आणखी एक महत्वाचा भाग झाला तो म्हणजे अमेरिकेचा उदय झाला. अमेरिका कुठलं राष्ट्र होतं, अमेरिकेची अस्मिता काय आहे, अमेरिकेचा इतिहास किती वर्षाचा आहे हे जर तुम्ही शोधायचा प्रयत्न केला तर 18व्या शतकाच्या अगोदर तिथे शून्य सापडतं. तिथून पुढचा काळ जो येतो सगळा. आणि अमेरिकेत ही जी मंडळी आहे ती एवढी प्रगती करू शकली कारण ही जी प्रगत युरोपीय राष्ट्र होती तिथून गेलेलीच बहुतांश सगळी धनाढ्य मंडळी तिथं होती आणि त्यांनी तिथे विकास साधायला सुरुवात केली. आणि त्याच्यातून मग वेगवेगळ्या रसायनांच्या निर्मितीकडे लोक वळले, दळणवळण आणि संदेशवहन यंत्रणा अद्ययावत करण्याकडे लोक वळले आणि परदेशातून आलेले अनेक संशोधक जे होते ते संशोधक तिथे जाऊन अमेरिकेमध्ये संशोधन करण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात संधी द्यायला सुरुवात झाली. म्हणून अमेरिकेमध्ये प्रगती व्हायला सुरुवात झाली. ती दुसऱ्या औद्योगिक क्रांतीपासूनच खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि त्याच्यातला सर्वोच्च बिंदू जो गाठला गेला तो दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान. कारण ज्यू लोकांच्या वरती हल्ले व्हायला लागल्यानंतर आईन्स्टाईन सारखे अनेक शास्त्रज्ञ हे जर्मनीतून अमेरिकेत गेले आणि त्या अमेरिकेनं सगळ्यांना सामावून घेतलं. म्हणून तिथलं संशोधन जे आहे ते संशोधन अतिशय चांगल्या टप्प्यावरती गेलं. तिसरी औद्योगिक क्रांती जी आहे ह्या तिसऱ्या औद्योगिक क्रांतीच्या अगोदरच खूप गंमतशीर घटना जगभर घडत होत्या. तोपर्यंत भौतिकशास्त्र हा जो विषय होता तो विषय फुटायला सुरुवात झालेली होती. खरं सांगायचं झालं तर गणित हे सगळ्यात मूळ विज्ञान आहे. गणिताचा उपयोग भौतिकशास्त्रज्ञांनी केला. गणिताचा उपयोग करूनच बाकीची सगळी शास्त्र जे ती विकसित होऊ शकतात. मात्र भौतिकशास्त्र जो आहे तो पुढे अनेक विषयांचा मूळ विषय ठरला. त्याच्यातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही पहिल्यांदा ब्रँच बाहेर पडली आणि त्याच्याबरोबर वॉल नावाचा पार्ट जो तयार झाला त्याच्यातून इलेक्ट्रॉनिक्सचा उदय झाला.
हा उदय जो होता तो दुसऱ्या औद्योगिक क्रांतीच्या काळातला होता. मात्र त्यासाठी ऊर्जा मोठ्या प्रमाणात लागत होती आणि ही ऊर्जा मिळवण्यासाठी नॅचरल गॅस आणि हायड्रो पॉवरचा विचार सुरू झाल्यानंतर ऊर्जेचा प्रश्न बऱ्यापैकी निकालात निघालेला होता. तिथून पुढे अमेरिकेचा त्या विज्ञान संशोधनातलं पाऊल हे खूप महत्त्वाचं ठरलं आणि त्या दृष्टीनं जगभरामध्ये बाकीच्या देशात सुद्धा एक वैज्ञानिक संशोधन, विज्ञान संशोधन हा पैसे मिळवण्यासाठीचा महत्त्वाचा मार्ग आहे हे लोकांच्या लक्षात आलं आणि ते करायला लागले. हे ज्यावेळेस होत होतं त्यावेळेस इंग्लंड दुसरं काम करत होतं. जे जे देश आपल्या ताब्यात आहेत त्या त्या देशातली सगळ्या प्रकारची संपत्ती लुटून नेत होतं. भारतातली व्यवस्था जर बघितली, तुम्ही जर मुळापर्यंत जाऊन अभ्यासाचा प्रयत्न केला, अर्थशास्त्राचे विद्यार्थी असतील किंवा बाकीच्या समाजशास्त्राचे विद्यार्थी असतील तर त्यांनी एक शोध घ्यायचा प्रयत्न करावा. भारतामध्ये पूर्वीच्या काळी जास्तीत जास्त उत्पादन घेतलं जायचं. ते कशाचं घेतलं जायचं तर माणसाला आवश्यक असणाऱ्या अन्नधान्यांचं उत्पादन घेतलं जायचं. आता मी ज्या भागातून आलोय त्या भागातलं मी जास्त स्पष्ट आणि करेक्ट सांगू शकतो. इकडच्या भागातली व्यवस्था मला त्या दृष्टीनं माहीत नाही आहे. बार्शी सारख्या भागामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये ज्वारीचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात होतं. आता ज्वारी जर मोठ्या प्रमाणात पिकली तर ती साठवली पाहिजे. तर कशी साठवायची तर जमिनीखाली गोडाऊन्स अशा पद्धतीची तयारी केली होती वाड्याच्या आतच की त्याच्यामध्ये मोकळी ज्वारी अशी भरली जायची. ज्वारीनं ते कोठार भरल्यानंतर जी वर्षभर लागणारी ज्वारी आहे ती वरतीच काढून ठेवलेली असायची. ती सुद्धा लाकडाने तयार केलेल्या एका पिंपामध्ये. त्याच्या वरच्या बाजूला आमच्या लहानपणी पण आम्ही ही व्यवस्था बघितली. मात्र ती गोडाऊन ती गोडाऊन आम्हाला उन्हाळ्यामध्ये झोपायलाच वापरता आली. धान्य भरलेली बघता आली नाही कारण इंग्रजांची सत्ता गेल्यानंतरचे आमचे जन्म आहे. मात्र त्याचे संदर्भ जे मिळतात बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यातून हे कळतं, लक्षात येतं. तर त्या गोडाऊनमध्ये भरलेली ज्वारी जी असायची तिला कुठलीही कीड लागत नव्हती. आता तुम्ही ज्वारी भरून ठेवा, स्टीलच्या डब्यात ठेवा, प्लास्टिक लावून ठेवा, 2 महिने जर ज्वारी तशीच ठेवली तर त्याच्यात काळे किडे दिसायला सुरुवात होती. ही व्यवस्था होती. त्यामुळं त्या काळात सुद्धा दुष्काळ जे पडायचे त्यावेळेस या गोडाऊनमधलं अन्न बाहेर काढलं जायचं, लोकांना वितरित केलं जायचं आणि त्यामुळं त्या काळामध्ये भुकेनं मनुष्यांचे जीव गेले, जीवितहानी झाली अशा प्रकारच्या बातम्या तुम्हाला अपवादाने सापडतील. मात्र इंग्लंड भारतावरती जसजसा कब्जा करून बसायला लागला त्यावेळेस त्याने इथल्या शेतीमध्ये ज्वारी पिकवण्याऐवजी, गहू पिकवण्याऐवजी कापूस कसा महत्त्वाचा आहे, कापसातून तुम्हाला कसे पैसे मिळतील हे सांगायला सुरुवात केली. आम्ही कापूस लावायला सुरुवात केली. मग धान्य जे गोडाऊनमध्ये भरलेलं होतं ते हळूहळू रिकामं होत गेलं आणि त्याच्यामध्ये धान्यच राहिलं नाही. मग आपल्याला वर्षभर लागतं की ती तेवढीच ज्वारी पेरायची, तेवढंच पिकवायचं, तेवढंच खायचं. मग एखाद्या वर्षी जर दुष्काळ पडला तर काय करायचं हा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरला आणि मग त्याच्यातून सगळी लुटालूट सुरू झाली. आयात केलेलं धान्य, 72च्या दुष्काळातले बरेच लोक साक्षीदार असतील शिक्षकांच्या मधले, त्यांना माहीत आहे इलोमिलो नावाचा प्रकार अमेरिकेतून आला आणि लाल ज्वारीच्या भाकरी खाल्ल्या. तर हे सगळं इथलं शेती व्यवस्थापन आणि शेती आणि व्यवस्थापन हे दोन्ही इंग्रजांच्या काळामध्ये शेतीचं बिघडलं. दुसरं जंगलांची व्यवस्था आपल्याकडची डिस्टर्ब केली. जंगलं आपल्याकडची जी होती ती एक जवळपास भारतात 300 पेक्षा जास्त मोठ्या वनस्पती आढळतात ज्याला आपण झाड या कॅटेगरी मध्ये धरतो. म्हणजे ज्यांची उंची 10 मीटरपेक्षा जास्त वाढू शकते अशा प्रकारची झाडांची संख्या इतकी मोठी होती. आता सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये जरी आपण बघायला गेलो तरी पूर्वी दिसणारे अनेक वृक्ष आपल्याकडे दिसतात. त्यांनी या ठिकाणी साग, जे मोठे मोठे साग होते पूर्वीचे, ते कापायला सुरुवात केली आणि ते कापून नंतर परत सागाचीच लागवड करायला सुरुवात केली. त्याचे परिणाम सुद्धा जे आहेत ते आपण आज भोगतोय. शेती बिघडवली, वनं बिघडवली, इथली जैवविविधता बिघडवली, सगळ्या गोष्टी केल्या. आणि ह्या सगळं इंग्लंड का करत होतं, इंग्लंडला हे का शक्य झालं, पाश्चात्य राष्ट्र कशी महत्वाची आहे, त्यांच्याकडे एवढी ताकद कुठून आली तर त्यांच्याकडे पैसा आहे आणि पैसा असेल
तर काहीही साध्य करता येतं हे ज्यावेळेस इथल्या लोकांनी पण लक्षात घेतलं, त्यावेळेस आपल्या मूळ भूमिका सोडून आपण सुद्धा त्याच्या पाठीमागे जाऊ. आता काही शब्द परवलीचे ठरलेले आहेत, ते शब्द सगळ्यांनी ऐकलेले आहेत. जे शब्द आम्ही ज्यावेळेस विद्यार्थी होतो त्यावेळेस आत्ता जेवढे शिक्षक आहेत त्यातले 90-91ला जे शिकलेले आहेत तेच बरेचसे शिक्षक आहेत. तर या मंडळींच्या पैकी माझ्यासह कोणीही स्टार्टअप हा शब्द ऐकलेला नव्हता. इनोव्हेशन हा शब्द त्या काळात प्रचलित नव्हता. संशोधन आणि विकास हा शब्द सुद्धा 1950 साली पहिल्यांदा पाश्चात्य राष्ट्रामध्ये वापरायला सुरुवात केली. एखाद्या विधानामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान आणि विकास, विज्ञान, संशोधन आणि विकास अशा प्रकारचे वाक्याचे भाग असलेली टर्मिनॉलॉजी ही 1950 नंतर पहिल्यांदा वापरली झाली. कारण 1950 पर्यंत जगातली बहुतांश सगळी राष्ट्र स्वतंत्र झाली आणि त्या राष्ट्रांना विज्ञानातलं संशोधन जे आहे त्या संशोधनातून तंत्रज्ञानाची निर्मिती होते आणि त्या तंत्रज्ञानातून माणसाचा विकास होतो अशी एक भ्रामक कल्पना डोक्यामध्ये फिट्ट बसलेली आहे आणि त्या पैशाच्या मागे लागण्याच्या नादामध्ये ह्या सगळ्या गोष्टी व्हायला. आता ह्या गोष्टीच्या मागे लागून काय झालेलं आहे? दुर्घटनांची मालिका सुरुवातीला सांगितली. या विचाराच्या मागे लागून काय व्हायला लागलं तर प्रत्येक राष्ट्र अप्लाइड सायन्सच्या रिसर्चच्या मागे लागलेले. उपयोजित विज्ञान काही झालं तरी त्याचं तंत्रज्ञानामध्ये रूपांतर झालं पाहिजे आणि आपल्याला सगळं मिळालं पाहिजे या भूमिकेच्या पाठीमागे लागलेले आणि त्याच्यातून काय पुढे होणार आहे याचा विचार केला जातो. आईन्स्टाईनच्या बाबतीतली एक घटना अनेकांनी वाचलेली असेल, माहीत असेल. आईन्स्टाईनने मॅनहॅटन प्रकल्प सुरू करण्यासाठी तत्कालीन राष्ट्राध्यक्षांना पत्र लिहिणाऱ्यामध्ये आईन्स्टाईन हे सगळ्यात पुढे होते. त्याच्या पुढची गंमत अशी, माणसाचा स्वार्थ आणि माणसाचे विचार किती प्रबळ आणि कसे काम करतात, राजकारणात तर ते किती प्रबळ असतात त्याचा विचार करा. पण ज्या आईन्स्टाईनच्या पत्रावरती मॅनहॅटन प्रकल्प सुरू झाला त्या प्रकल्पामध्ये आईन्स्टाईनचा सहभाग नव्हता. हा पहिला पार्ट. दुसरा पार्ट त्याच्यातला असा आहे की या मॅनहॅटन प्रकल्प सुरू केल्यानंतर पहिली अणुचाचणी ज्यावेळेस केली, एका बेटावरती केली, त्यावेळेस ते बेटच पूर्ण नष्ट झालं आणि त्या अणुबॉम्बचा एवढा मोठा परिणाम होतोय म्हटल्यानंतर मॅनहॅटन प्रकल्पातल्या त्या टेस्टच्या वेळेस जेवढे संशोधक होते त्या सगळ्या संशोधकांनी राष्ट्राध्यक्षांना पत्र लिहिलं की आपण अणुबॉम्बचा वापर करायला नको, युद्ध कसं चालू द्यायचं ते चालू देत, आपण ते करायला नको. मात्र ट्रुमननी तो केला आणि त्याची फळं भोगली. आणि खरं सांगायचं झालं तर अणुबॉम्ब का टाकावा लागला अमेरिकेला याचा शोध जर घ्यायचा प्रयत्न केला तर असं लक्षात येईल की जपान हा आशिया खंडातला साम्राज्यवाद स्वीकारणारा, भांडवलशाही स्वीकारणारा आणि जगावर सत्ता प्रस्थापित करू पाहणारा आशिया खंडातला एकमेव देश होता. त्याने त्यांच्याकडच्या संशोधनाच्या आधारे पर्ल हार्बरवर हल्ला केला, तिथं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. त्याचा बदला म्हणून पहिल्यांदा हिरोशिमा आणि नंतर नागासाकी घडला. तर ही सगळी विज्ञान संशोधनातून साधलेल्या विकासाची फळं अशा पद्धतीनं घेत आली, ज्या वेळेस आपली मूळ संस्कृती सगळं काही प्रगत अद्ययावत असताना सुद्धा आपल्याला निसर्गस्नेही राहण्याचा सल्ला देत होती. त्यानंतर पुढचा इतिहास जो आहे तो आपल्याला माहीत आहे. पण अशा पद्धतीनं सगळं हे तंत्रज्ञान विकसित करून जी मानसिकता बदलली त्या मानसिकतेतून आज विज्ञान संशोधनाचा वापर जो मूळ मुद्दा येतो की आपण आपल्या सुखासाठी आपल्या कल्याणासाठी करतोय त्याचा विचार इकडे बघत नाही. त्यातला अणुऊर्जा हा शोध ज्या वेळेस लागला त्यावेळेस सगळ्यांनी सांगितलं की अणुऊर्जा ही अशी ऊर्जा असणार आहे जी पर्यावरण स्नेही असेल, कुठल्याही प्रकारचं प्रदूषण करणार नाही, पर्यावरणाला घातक ठरणार नाही. आणि या संकल्पनेतून सगळं त्याच्यातूनच अणुबॉम्ब हा एक आला. दुसरा आपण सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखं आहे ते म्हणजे हरित क्रांती.
1950-60च्या दशकामध्ये सगळ्या जगभर अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. कृषी उत्पादन खूप घटलेलं होतं. हे कृषी उत्पादन जर नाही वाढवलं तर लोक भुकेने कंगाल होतील आणि असे कंगाल झालेले लोक जगभरामध्ये एकमेकावरती हल्ले करतील. त्यातून यादवीची परिस्थिती निर्माण होईल आणि ही कंट्रोल करण्यासाठी कृषी उत्पादन वाढलं पाहिजे. कृषी उत्पादन वाढवायचं असेल तर त्याच्यासाठी विज्ञान संशोधन केलं पाहिजे आणि विज्ञान संशोधनाला जपान, अमेरिका, त्यातही मेक्सिको या राष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. त्याच्यातून आपण विज्ञान संशोधन केलं, संकरित वाण निवडले, संकरित वाणांची लागवड केली, हरित क्रांती केली. आज भारतासारख्या देशाची परिस्थिती आहे अशी आहे, अन्नाचा एक दानाही जरी नाही पिकला तरी सुद्धा भारतातल्या जनतेला 2 वर्ष पुरेल इतकी अन्नधान्यांची कोठारं तुडुंब भरलेली आहे. मात्र असं उत्पादन संकरित बियाणं पेरून ज्यावेळेस आपल्याला घ्यायचंय त्यावेळेस वापरावी लागलेली रासायनिक खतं, कीटकनाशकं, बी आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या वापरामुळं या आपल्या पश्चिम घाटामध्ये त्यातही सांगली जिल्ह्यामध्ये क्षारपड जमिनीचा प्रश्न मोठा झालेला आहे. विज्ञान संशोधन आणि विकास याच्यातलं हे दुसरं उदाहरण. मग आज कशाची गरज आहे? तुमच्या पिढीपुढं चॅलेंज कुठलं आहे त्याचा आपण बारकाईने विचार केला पाहिजे आणि तिथे थांबायला पाहिजे. विज्ञान संशोधन आणि मग आत्ताच्या पिढीपुढे एवढंच काय, मागचं वर्ष जे आहे ते मागचं वर्ष आपण त्याच थीमवरती साजरं केलं. शाश्वत विकासासाठी विज्ञान संशोधन ही आत्ता आमची थीम बदललेली आहे. विज्ञान संशोधन त्याच्यातून विकास जे होतं आता ते बदललंय आणि शाश्वत विकासासाठी विज्ञान संशोधन अशी आत्ताची नवीन थीम आलेली आहे. आणि तुमच्या पिढीपुढे चॅलेंजेस कुठले आहेत बघा. सिमेंट कशापासून बनतं सगळ्यांना माहीत असेल कदाचित, बॉक्साईट लागतं त्याला. बॉक्साईटचे साठे सुद्धा मर्यादित आहेत. आपण नेहमी खनिज तेल संपणार आहे, खनिज तेल संपणार आहे म्हणतो. पूर्वीच्या काळामध्ये शाडू, बेल, मुगडा, उडीद डाळ या सगळ्याचे घाणे चालवून बांधलेल्या इमारती आजही उभ्या आहेत. मात्र सिमेंट कॉन्क्रीटनं बांधलेल्या इमारतींचं आयुष्य हे 60 ते 70 साल, जास्तीत जास्त 80 साल, 90 साल, याच्या पलीकडे कोणी मालकी देत नाही, गॅरंटी देत नाही. पण त्या काळातल्या त्या गोष्टी टिकत होत्या. आता हे बॉक्साईटचे साठे संपल्यानंतर सिमेंट कशापासून तयार करणार आहोत हा प्रश्न आहे. निसर्गात जेवढे मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्यामध्ये स्थिर मूलद्रव्ये जी आहेत त्या स्थिर मूलद्रव्यांच्या पैकी 32 मूलद्रव्य असे की जी संपत चाललेली आहे. अफगाणिस्तानवर चीनचं जे प्रेम आता उतू चाललेलं आहे याचं कारण चीन मधले लिथियमचे साठे जवळपास संपलेले आहेत आणि अफगाणिस्तानमध्ये लिथियमचे साठे. काश्मीरमध्ये लिथियम आहे हे कळाल्यानंतर प्रत्येक भारतीयाला आनंद झाला, कारण आपल्या मोबाईलच्या प्रत्येकाच्या खिशामध्ये लिथियम युक्त बॅटरी बसवलेली आहे. असे हे साठे एक मूलद्रव्याचे संपत आलेले आहेत. कुठल्या स्टेजला आहोत आपण तर 2035 सालानंतर काडीपेटी आपल्याला मार्केटमध्ये मिळणार नाही, कारण काडीपेटी तयार करण्यासाठी लागणारा फॉस्फरस जो आहे तो फॉस्फरस त्या स्वरूपात मिळणं 2030 सालापर्यंत संपणार आहे. अशी 32 मूलद्रव्ये आहेत. मग आपण कुठल्या स्टेजला चाललेलो आहे? आपल्याला परत पहिल्या स्टेजलाच जायला पाहिजे. आपल्याला निसर्ग स्नेही, निसर्गाला पूरक असणारं जगणं जगायला पाहिजे. नाही तर काय होणार आहे? आत्ता जे चाललेलं आहे ते ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द आपल्या कानावरती, जागतिक तापमानवाढ हा शब्द कानावरती पडतोय. पाऊस आत्ता बेभरवशाचा झालाय असं जे आपण म्हणतो ते जागतिक तापमानवाढीचंच रूप आहे असं म्हणतो. एक छोट्या छोट्या गोष्टींचे विचार करायला सुरुवात केली पाहिजे आणि तुमच्या पिढीवरती फार मोठी जबाबदारी आहे. आमच्या पिढीपर्यंत आम्ही केलेल्या पापाचं ओझं आम्ही तुमच्या डोक्यावरती टाकतोय हे मी स्पष्टपणे मान्य करतो. बाकीच्यानी ते पाप आपलं पण आहे असं म्हणायचं का नाही ते त्यांचा भाग, पण मला हे जाणवतं आणि आजही आम्ही ते करतोय. एक छोट्या छोट्या गोष्टीचे परिणाम कुठे जात आहेत याचा कधीच माणसाने विचार केला नाही आणि त्या पद्धतीनं आम्ही न वागल्यामुळं अणुशक्ती सोडा, हरित क्रांती सोडा, आणखी एक छोटी गोष्ट जवळपास प्रत्येकाच्या घरात किंवा शेजारच्या घरात घडलेली आहे, माहीत आहे.
अशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आणि त्याचा परिणाम काय झालाय तो भूगोलाच्या लोकांना जास्त प्रभावीपणे लक्षात येईल. असं एक उदाहरण सांगतो. बोरवेल खोदलेली बघितलेली नाही असं कोण आहे? बोरवेल. ह्या बोरवेल मधून पाणी आपण किती उपसतो? तर प्रत्येकाचं उत्तर असतं आपली गरज असेल तेवढं. बोरवेलवरती ऊसाची शेती करणारे किती लोक आहेत? बरेच आहेत. ह्या बोरवेल मधून पाणी उपसतो ते कोल्हापूर भागामध्ये तरी अतिशय वाईट गोष्ट आहे. 2016 सालापासून मला हे जाणवतंय की बोरवेलचा असाच वापर जर कोल्हापूरकर करत राहिले तर आपण देवाचं लाडकं लेकरू ही राजेंद्रसिंह राणा यांनी दिलेली उपाधी जी आहे ती उपाधी आपण हरवून बसू, घालून बसू. गंमतशीर गोष्ट लक्षात घ्या की आपण गरजेपुरतं पाणी बोरवेल मधून उपसतो. आमची गरज आहे म्हणून आम्ही बोरवेल घेतलं असं सांगतो. ह्या बोरवेलचा वापर भारतामध्ये, भारताबाहेर अनेक राष्ट्रांमध्ये सुरू होतो. 1970-71च्या दरम्यान युनोनं भारतामध्ये बोरवेलचं तंत्रज्ञान पाठवलं. त्याच्या अगोदर साधारणपणे 1950 पासून अमेरिकेमध्ये हे तंत्रज्ञान जमिनीतलं पाणी काढण्यासाठी वापरलं जातं. आपल्याकडे हे तंत्रज्ञान आल्यानंतर आम्ही या बोरवेलचा इतक्या मोठ्या प्रमाणात वापर सुरू केला आणि जिथंच त्याचा शोध लागला त्या अमेरिकेतही तसाच मोठा वापर सुरू होता. अमेरिका आणि त्यातही उत्तर अमेरिका आणि भारत या 2 राष्ट्रांमधून 1990 ते 2006 या 16 वर्षामध्ये पृथ्वीच्या पोटातून जे पाणी उपसलं त्यातलं रिकूप न झालेलं, त्या ठिकाणी पुन्हा साठा पण नेऊ न शकलेल्या पाण्याचं आकारमान किती असेल, वजन किती असेल? 7180 गिगॅटन. 7180 गिगॅटन. आता तुम्ही म्हणाल काय फरक पडतो? पृथ्वीचं वजन इतकं मोठं आहे त्याच्यात एवढं म्हणजे काय किरकोळ आहे. पण तुमच्यापैकी प्रत्येकाने भोवरा फिरताना बघितलेला असेल. हा भोवरा फिरताना एखाद्या मुलीने स्वतःच्या कपाळावरची टिकली काढून त्याला चिटकवली तर भोवरा जसा पहिल्यांदा व्यवस्थित फिरत होता तसाच फिरेल का हो? का? टिकली चिटकवली, त्याचं आकारमान एका बाजूला थोडं वाढवलं, तसाच पृथ्वीवरती परिणाम झाला. पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरत असताना स्वतःच्या अक्षाभोवती थोडा अक्ष कललेल्या अवस्थेत घेऊन अशी गोल फिरते. बरोबर आहे? ही अक्ष जो आहे हा अक्ष 80 सेंटीमीटरने खाली ढकलला गेला. आता हा अक्ष 80 सेंटीमीटरने खाली ढकलला गेला मग त्याने काय फरक पडणार आहे हा पुढचा प्रश्न आहे. अक्ष 80 सेंटीमीटरला उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव एकीकडे उचलला गेलाय, दुसरीकडे ढकलला गेलाय. त्याचे परिणाम काय होणार आहे त्याचा विचार करा. अक्षाची अवस्था 80 सेंटीमीटरची असेल त्यावेळेस ज्या ठिकाणी समशीतोष्ण कटिबंध आणि शीत कटिबंध एकमेकाला पूर्वी जोडलेले असायचे, जी बॉर्डर असायची ती शेकडो किलोमीटरनं विस्थापित झाली. समशीतोष्ण आणि उष्ण यांच्यामधली बॉर्डर तशीच शेकडो किलोमीटरनं शिफ्ट झाली आणि उलट बाजूला दुसरीकडे त्याचं विस्थापन झालं. आता तिथल्या जैवविविधतेचे काय हाल होत असतील? तुम्हाला इथून उचललं आणि आहे त्या कपड्यावरती काश्मीरमध्ये टाकलं तर चालेल का? नाही चालणार. आपण काय करू? लगेच स्वेटर, अमुक तमुक हे ते सगळं काही घेऊ. तिथल्या प्राण्यांनी काय करायचं? तिथल्या वनस्पतींनी काय करायचं? याचा कुणीही विचार करत नाही. अशा छोट्या छोट्या विज्ञान संशोधनातून विकासाच्या गोष्टी ज्या आपण करतो त्या विकासाच्या गोष्टीबरोबर आपण त्याचे पुढील जनरेशनवरती, पुढच्या पिढ्यावरती काय परिणाम होणार आहेत याचा विचार करायला निदान तुमच्या पिढीनं प्रकर्षाने करायला पाहिजे. कारण शाश्वत विकासाची कल्पना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होती. त्या काळातच नव्हे तर इंग्रजांचा एकछत्री अंमल होईपर्यंत भारतात होती. ती कल्पना नंतरच्या काळामध्ये लुप्त झाली. ती पुन्हा निर्माण करण्याची गरज. मागच्या वर्षी शाश्वत विकासासाठी विज्ञान संशोधन अशा थीममधून आपण बिंबवायचा प्रयत्न केला. कदाचित आपण विसरू, पण ते आत्ता विसरता येणार नाही. नाहीतर 2050 सालापर्यंत पृथ्वीवरची
साधारणपणे 15 ते 18 लोकसंख्या ही नैसर्गिक आपत्तीमध्ये मरण पावण्याची शक्यता आहे. 15 ते 18% लोकसंख्या ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेस आजची लोकसंख्या 8 अब्ज जर धरली तर तुम्ही आकडा काढा. तेवढी लोकसंख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मरण्याची शक्यता आहे. मागेच एक तलाव फुटला, त्या तलावामध्ये तुर्कस्तानमधले जवळपास 5,000 लोक वाहून गेलेले होते. केप टाऊन शहरामध्ये पाण्याचा पुरवठा नाही. अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत या छोट्या छोट्या गोष्टीवरती आपण विचार करायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू असलेल्या शिवाजी विद्यापीठाचे आपण पदवी घेणार आहोत. तर महाराजांच्या बरोबर मी शाश्वत विकास जो जोडला त्याचा एक दाखला देऊन मी थांबणार आहे. तो दाखला असा आहे, शिवाजी महाराजांनी किल्ले बांधण्याचं धोरण त्यांच्या अधिकाऱ्याला कळवताना काय लिहिलेलं होतं ते त्याच्याबद्दलचं आज्ञापत्र आहे. शिवाजी महाराज सांगतात की किल्ला अशा ठिकाणी बांधला की ज्या ठिकाणी पाणी आहे. जर एखाद्या ठिकाणी पाणी नसेल आणि किल्ला बांधणं आवश्यक असेल तर प्रथम पाण्याची व्यवस्था करा. ती व्यवस्था फक्त गरजेपुरती करू नका, तर त्याच्यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करा. कारण दुष्काळ पडला, अवर्षण आलं, कुठलंही संकट आलं तरी जनतेचे आणि सैनिकांचे हाल होणार नाहीत. आणि अशी पाण्याची व्यवस्था निर्माण करत असताना तिथे जो दगड निघणार आहे त्या दगडाचा उपयोग तटबंदीसाठी करण्यात यावा. आज आम्ही काय करतोय, एखाद्या ठिकाणी रस्त्यासाठी खोदाई करायची असेल तर तिथली माती उचलून दुसरीकडे ढीग तयार करतो, आणि एखाद्या ठिकाणी भराव घालायचा असेल तर डोंगर पोखरून तिथलं आणून टाकतो. एकाच ठिकाणी एकाच माणसाची 3-3 शहरात घरं असणं, एकाच शहरामध्ये 3-3 घरं असणं, एकाच उद्योगपतीकडे 3,000 खोल्यांचं घर असणं, नैसर्गिक संसाधनांची ओरबड जी चाललेली आहे ह्या ओरबडीला विज्ञान संशोधनातून कुठेतरी आता थांबवायची गरज निर्माण झालेली आहे. नाहीतर पुढच्या काळामध्ये एक काळ असा येईल, मायक्रोसॉफ्टचं सॉफ्टवेअर बंद पडलं तर जग थांबलं. कोरोना आला तर विमानं चालू होती, मात्र ती तुम्हाला चालवता आली नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उभा राहणार आहे. आणि या गोष्टीचा सामना करणारं संशोधन, शाश्वत पद्धतीचं संशोधन हे आपल्याला करण्याची गरज आहे. एक साधा प्रश्न मी तुमच्यावरती सोडतो, तो तुम्हाला कदाचित तुमच्या प्रकल्पासाठी घेता येईल. आत्ता जैविक टॉनिक किंवा ते काय कसले काय कृषी शास्त्रामध्ये शब्द वापरत आहेत, बॅक्टेरिया आहेत म्हणजे आमच्या या बॉटलमध्ये बॅक्टेरिया आहेत, आणि हे बॅक्टेरिया जे आहेत ते पाण्यामध्ये टाकायचे, मग ते शेतात टाकायचं. ते बॅक्टेरिया जे आहेत ते फॉस्फरस फिक्सिंग करतात आणि कृषी उत्पादन 40% वाढतं. ॲग्री 100% मी सहमत आहे. फॉस्फरस कुठून घेतो? त्या वनस्पतीला, त्या ऊसाला पुरवण्यासाठी फॉस्फरस कुठून घेतला जातो? जमिनीतून घेतला जातो. जमिनीत कुठून येतो? तर तो मातीत अगोदरचा आहे. हा अगोदरचा असणारा फॉस्फरस त्या पिकाला मिळावा म्हणून पहिल्या वर्षी ते बॅक्टेरिया खूप मोठ्या प्रमाणात काम करते, दुसऱ्या वर्षी जो काय आहे तो परत पाठवते, तिसऱ्या वर्षी त्या बॅक्टेरियानी त्या वनस्पतीला पुरवण्यासाठी मातीत फॉस्फरस शिल्लक राहायला पाहिजे ना. मग त्याची इनरिचमेंट करण्यासाठी काय करावं लागेल याच्यावरती आज संशोधन करण्याची गरज आहे. किंवा हे बॅक्टेरिया वापरल्यानंतर बॅक्टेरिया वापरण्यापूर्वी त्या मातीचं परीक्षण करून त्याच्यामध्ये प्रत्येक मूलद्रव्याचं प्रमाण काय आहे, वापरल्यानंतर दुसऱ्या वर्षी त्याच्यात असणारं मूलद्रव्यांचं प्रमाण काय आहे, सॉल्ट कंटेंट काय काय आहे, तिसऱ्या वर्षी काय असणार आहे हे बघून त्याच्यामध्ये जे घटक कमी होत आहे त्याची भरपाई पहिल्या वर्षापासून करण्याची गरज आहे. असं जर आपण इथून पुढच्या काळामध्ये विज्ञान संशोधन करून तशा पद्धतीचा विकास जर करायला सुरुवात केली तर पृथ्वीवरचं अस्तित्व जीवसृष्टीचं आणि जीवसृष्टीचेच घटक असल्यामुळं आपलं शक्य होणार आहे. हे जर आपण करू शकलो नाही तर पृथ्वी 2050-2060 पर्यंत स्वतःची जीवसृष्टीची ओळख गमावून बसणार आहे. मी फार लांबचं सांगत नाही, कदाचित आम्ही सुद्धा 100कडे वाटचाल करत असू तर त्यावेळेस असू. आज पृथ्वीवरती असे काही भाग आहेत की ज्या ठिकाणी टेम्परेचर 58 डिग्री सेल्सिअस पर्यंत आहे,
आहे. तुम्हाला डिस्कवरी चॅनलवरती यूट्यूबवरती व्हिडिओ तुम्हाला दिसतील. भारतातल्या काही भागामध्ये यावर्षी 52 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर गेलेलं आहे. अशा वातावरणात मानवी लोकसंख्येचं, माणसाचा फक्त विचार न करता प्रत्येक घटकाचा विचार करणं, प्रत्येक घटक पृथ्वीवर असणं हे खूप महत्त्वाचं आहे. नैसर्गिक चक्रामध्ये जे जीव नष्ट होतील त्याला काउंटर घटक जे निर्माण होतील तो भाग वेगळा आहे. माणसातला कमीत कमी झाला पाहिजे. आपली जी पूर्वसंस्कृती आहे निसर्गस्नेही राहण्याची, तसं राहण्यासाठी जे संशोधन करणं आवश्यक आहे ते संशोधन करण्याची गरज आहे. अर्थात ते वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊनच करणं आवश्यक आहे. ते संशोधन तुमच्या हातून घडावं. मला खरंच खूप आनंद वाटतोय आणि मला जर पुन्हा कॉलेजला ॲडमिशन घ्यायची संधी मिळाली तर मी या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेईन. हॉल, ज्या हॉलच्या खिडकीतून बाहेर पडल्यानंतर कॅन्टीनमध्ये बसलेली मैत्रीण दिसत नाहीये तर निसर्ग दिसतो. त्याच्याकडून शिकण्यासाठी खूप आहे. खूप खूप आपल्याला जे डोळे दिलेले पाहिजे त्याचा तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला वापर करावा. शेवटी विद्यार्थ्यांच्यासाठीची 2-3 मिनिटं मी बोलणार आहे. खूप वापर करावा. मी एक विद्यार्थी आहे आणि सिनियर विद्यार्थी आहे. तुमच्यापेक्षा वयाने लहान असं मी म्हणणार नाहीये, सिनियरच आहे. तर हे विद्यार्थी पण जपा. आज तुमच्यापैकी साधारणपणे 90% विद्यार्थी नाहीत. माझं वाक्य पुन्हा ऐका. तुमच्यापैकी 90% विद्यार्थी नाहीत. माझ्याकडे पुरावा आहे. पाटील सरांनी एकही कागद दिलेला नाही पण माझ्याकडे पुरावा आहे. देऊ पुरावा? हो तरी म्हणा, नाहीतर नाही तरी म्हणा, नाहीतर आम्ही मुख्य आहोत म्हणून हात वर करा. देऊ का पुरावा? देऊ? पाटील सर खात्री करा. तुम्ही जबाबदारी तुमची खात्री करायची. 8वी पासून साधारण तुम्ही पत्रलेखन शिकला ना? हा, कसं लिहायचं असतं पत्र? आता बघा, मी प्रश्न विचारला की उत्तर तुमच्याकडून बरोबर आहे. इकडे समास करायचा, वरची लाईन सोडायची, नंतर आपलं नाव पत्ता लिहायचा, त्याच्या खाली दिनांक लिहायचा, समास, नंतर एक ओळ सोडायची, त्याच्या खाली पत्र कोणाला लिहायचंय. उदाहरणार्थ माननीय प्राचार्य दूध साखर महाविद्यालय पित्री वगैरे लिहायचं. त्याच्या खाली विषय लिहायचा, त्याच्या खाली महोदय लिहायचं, त्याच्या खाली आपल्याला काय म्हणायचं, मला बोनाफाईड सर्टिफिकेट हवं आहे कारण मी अशा स्पर्धेसाठी अर्ज करू इच्छिते वगैरे सगळं लिहायचं. त्याच्या खाली कळावे, इकडे आपली विश्वासू, त्याच्या खाली सही आणि त्याच्या खाली आपलं नाव. अशीच पद्धत शिकवली ना पाटील सर? बरोबर आहे पद्धत? काही चुकलेलं नाहीये. तुमच्यापैकी किती जणांनी एक्झॅक्ट असेच कॉलेजमध्ये केलेले अर्ज आहेत? किती जणांनी केलेले आहेत? आठवा. बऱ्याच लोकांनी नमुना चिटकवलेला असताना सुद्धा स्वतःचं नाव वर लिहिले आणि खाली सही केली. विद्यार्थी आणि परीक्षार्थी मधला फरक आहे. मला शेवट संपवायचं आता. विद्यार्थी आणि परीक्षार्थीमध्ये फरक आहे. तर विद्यार्थी हे जे शिकतो त्याचं भविष्यामध्ये उपयोजन करतो, त्याचा वापर करतो. आणि परीक्षार्थी जो असतो तो शिकतो असं म्हणतो, शिकल्यानंतर ते इथं ठेवतो असं म्हणतो. ते ठेवलेलं आहे ते पेपरच्या वेळेस फक्त, किंवा कोणीतरी प्रश्न विचारला तर शक्यतो आठवतो. आठवल्यानंतर प्रश्न उत्तरपत्रिकेमध्ये ते सोडवतो आणि सोडवल्यानंतर विसरून टाकतो. तो परीक्षार्थी. आणि विद्यार्थी कोण? तर एकदा जी गोष्ट आपण शिकलेलो आहोत ती आपल्याला आयुष्यात कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर वापरायची आहे, आपल्याला उपयुक्त ठरू शकते असं लक्षात घेऊन जे कायमस्वरूपी इथे रॅन्डम ॲक्सेस मेमरीवरती नाही, रीड ओनली, कायम आपल्याला तिथं वाचता आलं पाहिजे अशा मेमरीमध्ये छापून ठेवतो, तो विद्यार्थी असतो. मी तसा विद्यार्थी व्हायचा प्रयत्न केला. म्हणूनच आजही विद्यार्थी, नवीन काही शिकायला मिळेल तर मी शिकायचा प्रयत्न करतो. तुमच्यापैकी प्रत्येकानं विद्यार्थी बनलं तरच विज्ञान संशोधन आणि त्याच्यातून शाश्वत विकास शक्य आहे. नाही तर स्वतःसाठी स्वतःपुरते यशस्वी होऊ
मात्र समाजासाठी, इथल्या जैवविविधतेसाठी ते पोषक असेल अशातला भाग नाही आहे. मी या कॉलेजमध्ये मला प्रवेश घ्यायची संधी मिळाली तर जरूर घेईन असं मी म्हटलं, कारण इथून इतका छान निसर्ग दिसतो. तुम्हाला खूप स्कोप आहे, खूप अभ्यास करण्याची संधी आहे, खूप गुपितं अजून उघडली गेलेली नाही आहेत, खूप संशोधन होण्याची गरज आहे. एक एक गोष्ट आपल्याकडची जी आहे ते आपल्याकडे, आणि त्या दृष्टीने इंडियन नॉलेज सिस्टम नावाचा जो राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये घटक आलेला आहे, त्या घटकाचा सुद्धा त्या दृष्टीने विचार केला पाहिजे. इंडियन नॉलेज सिस्टम म्हणजे फक्त आमचे पुराणं, आमचे ग्रंथ असं नाही आहे. त्याच्यातला एक एक घटक घेऊन त्याचा जर अभ्यास करायचा प्रयत्न जर केला तर त्याच्यातून खऱ्या अर्थानं संशोधन होणार आहे. एक मी गंमतशीर गोष्ट सांगतो की पाटगावच्या जंगलामध्ये एक आहेत साहेब म्हणतोय मी त्यांना, कारण त्यांना मी विचारतो, 10 वेळा विचारलं असेल की तुमच्याकडे असणारी मुळी कुठली आहे, ते झाडाचं नाव सांगा. बाबा सांगतच नाही, अजून शिकलेला नाही, हाफ पॅन्ट घालतो नाडीची, वर फक्त बंडी असते, आज पाऊस असो काही असो ते घाटात फिरतो, त्याच्याकडे एक मुळी आहे, ती विंचू वगैरे काही चावला की तेवढ्यापुरती घासतो, त्या माणसाला लावतो, किंवा स्वतःला चावलेला असला तर त्याला काही फरकच पडत नाही, ते कचकच कचकच चावतो, पण काही होत नाही त्याला. तर त्या मुळी कुठल्या झाडाची हे मी विचारतोय, नाही सांगत बाबा. पांढरफळी नावाची एक ऑब्झर्वेशन बघा, शहरातल्या जेवढ्या लोकांचं कर्करोगानं मरण होतं त्याच्यापेक्षा कमी मृत्यू किंवा कर्करोगाच्या रुग्णांचं प्रमाण हे खेड्यातल्या शेतकऱ्यांचं आहे. उलट खेड्यातले शेतकरी इतके वाईट सवयीला धरून बसलेले आहेत, मळणी करतात, पिकाची नव्हे, इथे ठेवतात आणि अर्धा एकर ते शेत नांगरत बसतात, त्यासाठी अर्धा पाऊण तास वेळ घालवतात. कर्करोगाची बाधा ठरलेली आहे, ते त्याची इतकं वाईट घातक काही नाही आहे, पण त्यांना होत नाही, कारण ते जाता जाता पांढरफळीसारखी वनस्पती घेतात, तोंडात टाकतात सीझनमध्ये आणि जातात. सगळ्यात जास्त अँटीऑक्सिडंट कंटेंट असलेली ती फळ आहे. खूप संशोधनाच्या संधी आहेत आणि त्याच्यासाठी हा परिसर इतका देखील आहे. इथल्या बॉटनी डिपार्टमेंटने जर म्हणत आणलं ना, मला मी जे आता वाचतोय द्रव्यगुण विशेष नावाचं पुस्तक, जे संस्कृतमधलंच आहे, आपल्याकडे मला संस्कृत कळत नाही, इतरांची मदत घेऊन समजून घ्यायचा प्रयत्न करतो, पण त्याच्यामध्ये ज्या वनस्पती सांगितलेल्या त्या वनस्पती ओळखता सुद्धा येणार नाही, इतकी त्यांची संख्या कमी होत चालली. त्यामुळं संशोधनाच्या खूप मोठ्या संधी आहेत. विज्ञान संशोधन मूलभूत पद्धतीचं शाश्वत विकासासाठीचं तुमच्यापैकी प्रत्येकाच्या हातून घडावं. हे महाविद्यालय जितकं सुंदर आहे तितकंच सुंदर संशोधन तुमच्या हातून घडावं. हे संशोधन घडण्यासाठी तुम्ही सर्वांनी मनापासून प्रयत्न करावेत, कारण तुमच्याकडे संधी उपलब्ध आहेत. इथले शिक्षक प्रेरणा देणारे आहेत, संस्थाचालक हस्तक्षेप न करणारे आहेत, आणि अशा वातावरणामध्ये, अशा पोषक वातावरणामध्ये BScच्या विद्यार्थ्याकडून सुद्धा असा एखादा प्रोजेक्ट घेतला जाऊ शकतो की ज्याच्यातून नवीन काहीतरी बाहेर पडेल, जे इथल्या परिस्थितीला वर नेणारं ठरेल. आपल्याकडच्या नैसर्गिक साधन संपत्तीवरती जपानसारखं राष्ट्र पुढे जातं. रक्तचंदनाची तस्करी आणि त्याच्यातून निघणारी औषधं, त्याचा शोध जपानमध्ये लागतो आणि भारतातले सगळे रक्तचंदनाची झाडं संपून टाकली जातात. हे जर घडू द्यायचं नसेल तर ते संशोधन भारतात होणं आणि त्याचं पेटंट, स्वामित्व हक्क भारतात येणं, राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याने प्रयत्न करावेत. ते तुमचे प्रयत्न मनापासून असावेत. ते प्रयत्न करत असताना तुमच्यातलं विद्यार्थी पण कायम तुमच्याबरोबर असावं. त्याच्यातून खरोखरच चांगलं संशोधन व्हावं, इतकं उच्च दर्जाचं संशोधन व्हावं की तुमचा असाच सत्कार प्राचार्याने असेल किंवा संस्थेनं असेल ठेवलेला असावा, आणि त्या सत्काराच्या कार्यक्रमाला तसा पुढच्या रोमध्ये बसून मला टाळ्या वाजवता याव्यात, अशा प्रकारचं कार्य तुम्हा सर्वांच्या हातून घडावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. त्या तुमच्या प्रयत्नाला सुयश लाभावं अशी प्रार्थना करतो. या ठिकाणी मला बोलावल्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो. तुम्ही कुठेही मध्ये न अडथळा आणता शांतपणे ऐकल्याबद्दल तुमचेही आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.
कसं बदललं हे आपण ऐकतो, पण वेळेनुसार सरणी बदलत गेली. त्यात स्वार्थाचा शिरकाव कसा झाला हे सरांनी अगदी अभ्यासू दृष्टिकोनातून आपल्याला सांगितले. धन्यवाद सर. आणि सफल आयुष्याचं, यशस्वी आयुष्याचं जे रहस्य सरांनी आज आपल्याला सांगितलं की आपल्याला आयुष्यात नेहमी विद्यार्थी बनून राहायला पाहिजे. तर सर, मी आज तुम्हाला विश्वास देते की आमच्या कॉलेजचा प्रत्येक विद्यार्थी अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत विद्यार्थीच बनत राहील. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक वक्ता म्हणून आज सरांनी मला एक ज्वलंत उदाहरण घालून दिलं. एक वक्ता कसा असावा, अगदी तत्त्वज्ञान जरी असलं तर त्याला बोरिंग न करता कथा कवितातून कसं एकदम सादर करावं याचं उदाहरण सरांनी दिल्याबद्दल धन्यवाद. आणि सर, आम्ही आमच्या खिडकीच्या बाहेरून जे निसर्ग दिसतोय त्याची साथ नक्कीच ऐकू. आम्ही देवाचं लाडकं लेकरू नाही तर निसर्गाचं लाडकं लेकरू बनू असा विश्वास मी तुम्हाला देते. धन्यवाद सर. मी आभार प्रदर्शन करण्यासाठी IQAC समन्वयक प्राध्यापक RB चोपडे सर यांना आमंत्रित करते.